हॅलो एव्हरीवन, वेलकम टू समर्थ क्रिएशन. आपल्या खूप साऱ्या व्ह्युअर्सची अशी रिक्वेस्ट होती आणि माझ्या स्टुडंटचीही रिक्वेस्ट होती की मोठ्या साईजच्या नंतर आम्ही बनवतो, बट स्मॉल साईजची नोजपिन कशी बनवायची त्याचं ट्युटोरियल पोस्ट करा. सो आपण त्यासाठी आज स्मॉल साईजची नोजपिन कशी बनवायचं त्याचं ट्युटोरियल बनवत आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तुम्हाला 20 गेजची वायर लागेल. ही अशी बारीक असते कारण आपल्याला स्मॉल साईजची नथ बनवायची आहे. सो ही 20 गेजची वायर आपल्याला इनफ आहे. त्यानंतर 4 mm चे मोती लागतील. तुम्ही व्हाईट कलरचे घेऊ शकता किंवा पिवळे घेऊ शकता. नंतर फिटिंग स्टोन लागतील. फिटिंग स्टोन मध्ये तुम्हाला 3 कलर अवेलेबल आहेत. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर 0.3 ची वायर लागेल. पकड लागतील. राऊंड नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर आणि कटर असे 3 पकड तुम्हाला लागतील. आता आपण चालू करूया. लेट स्टार्ट. ह्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय, जी 20 गेजची वायर आहे त्याला वरती सर्कल शेपनी एक लूप रेडी करून घ्यायचा आहे. असं ह्या पकडनी तुम्हाला गोल गोल फिरवून असा लूप रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडून हे वरच्या बाजूला टर्न करून घ्यायचंय, जेणेकरून इकडे आपण प्रॉपरली आपले जे डिझाइन आहे ते इकडे आपण फिक्स करू शकतो. आता तुम्हाला एक 0.3 चा तुकडा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो 20 गेजचा तुकडा आहे ह्याला ही वायर जी आहे 0.3 ची वायर जी आहे ती आपल्याला अशी रॅप करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो तुकडा आहे तो कट करून टाकायचा आहे. आता 0.3 च्या वायर मध्ये तुम्हाला 4 mm चे मोती जे आहेत ते 6 मोती घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे 6 मोती तुम्ही घालणार आहात त्याला असा सर्कल शेप देऊन ही जी वायर आहे ती इकडे आणून त्यानंतर हे जे आहे ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, ह्या राऊंडला ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केल्यामुळे काय होईल, हे सगळे जे मणी आहेत ते घट्ट होतील. ट्विस्ट हे तुम्ही 3 or 4 टाइम्स केलं तरी सुद्धा ते घट्ट होणार. आता ह्याला बरोबर आपल्याला इकडे जागेवरती प्लेस करायचं आहे. त्यानंतर ही जी वायर आहे ती खालून वरती काढायची. वरती काढून ही वायर साईडला घ्यायची आहे आणि परत खालून वरती काढून परत दुसऱ्या बाजूने हे पॅक करून घ्यायचं आहे. हे जे लूप आहे हे बरोबर बॅक साईडला सेंटरला येतंय की नाही ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला हवं. हे लूप बरोबर तुम्हाला सेंटरला आणायचं आहे. त्यानंतर ही वायर परत खालून वरती काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्या बेसवरती, खालच्या बेसवरती हे जे फ्लॉवरचा बेस आहे तो आपला फिक्स झाला आहे. आता आपण ह्या वायरमध्ये आता 0.3 च्या वायरमध्ये हा जो फिटिंग स्टोन आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. हा जो फिटिंग स्टोन आहे हा बरोबर इकडे मध्ये आणून त्यानंतर तुम्हाला ही वायर परत इकडून साईडला खाली काढून घ्यायची आहे आणि हा फिटिंग स्टोन जो आहे तो बरोबर त्याला सेंटरला तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही वायर खेचून त्याला घट्ट लॉक करून घ्यायचा आहे. परत ही जी वायर आहे ही खालच्या बाजूला आणून इकडे 2 टाइम्स तुम्हाला रॅप करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो 4 mm चा मोती आहे तो तुम्हाला परत 0.3 च्या वायरमध्ये घालून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ही जी वायरचं टोक आहे 0.3 च्या वायरचं जे टोक आहे ते इकडे बरोबर मिडलला तुम्हाला घालायचं आहे. ठीक आहे. खाली घेतलं, खाली घेऊन हे खाली खेचून घ्यायचं आहे. खेचून ह्या जो मोती आहे ह्याला
रॅप करून घ्यायचं आहे 2 or 3 टाइम. आणि नंतर इकडे खालच्या बाजूला ही 0.3 ची वायर घेऊन जाऊन इकडे लॉक करून घ्यायचं आहे. ओके, ही आपली नोजपिन रेडी आहे. आता ही एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपल्याला कट करून टाकायची. ठीक आहे, ही नोजपिन आपली रेडी झाली आहे. आता ह्याचा लूप कसं बनवायचं ते पाहूया. आता हे जे आपलं राऊंड नोज प्लायर आहे त्याला बरोबर इकडे असं पकडून ही वायर जी आहे ही अशी वरती खेचून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी एक्स्ट्राची वायर आहे ती आपल्याला इकडून बरोबर 1 इंचाची वायर वरती सोडून ही एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून टाकायची. त्यानंतर ह्याला सर्कल सर्कल करून एक सुंदर असं लूप बनवायचं. त्यासाठी इकडे राऊंड नोज प्लायरने तुम्हाला असं राऊंड मध्ये लूप बनवून घ्यावं लागेल. ठीक आहे, हे लूप बनवून झालं. त्यानंतर ते आहे तसंच खाली खाली सरकवून तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर फ्लॅट नोज प्लायरने हे लूप आहे ते खाली खाली तुम्हाला असं खेचून प्रॉपर असं लूप रेडी करायचं. ठीक आहे, त्यानंतर हे लूप प्रॉपर वाटावं त्यासाठी इकडून असं थोडंसं तुम्हाला बेंड करायचं जेणेकरून ते ह्याच्या समोर दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुमची नोजपिन रेडी झाली आहे. सिंपल आणि सोबर अशी नोजपिन तुम्ही 4 वर्षाच्या मुलीपासून ज्या लेडीज आहेत त्या सुद्धा ही नोजपिन यूज करू शकतात. ह्याचा लूप अशा प्रकारे आपण बनवतो. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी सगळ्यांना खूप खूप थँक्यू. लवकरच आपण भेटूयात नवीन व्हिडिओ बरोबर, काही नवीन छान अशा ट्युटोरियल बरोबर. थँक्यू.